नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला ठळक बातम्या. मराठवाड्यातल्या 8 जिल्हा परिषदांसह राज्यातल्या 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा विक्रम. भारतीय स्टेट बँकेत 5 दुय्यम बँकांचं विलिनीकरण करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि कुपोषण थांबवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. आता सविस्तर बातम्या. राज्यात पहिल्या टप्प्यातल्या 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी थोड्याच वेळात मतदानाला प्रारंभ होणार आहे. 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4,278 तर 165 पंचायत समित्यांच्या 1,712 जागांसाठी हे मतदान होत असून 7,693 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या 8 तसंच जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदांचा यात समावेश आहे. मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं एकूण 104 उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रात सकाळी 9:28 PSLV C-37 या यानातून या सर्व उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणाचे सर्व 4ही टप्पे नियोजनानुसार पार पडले असून 505 किलोमीटरच्या उंचीवर सूर्याच्या समकालिक कक्षेत हे सर्व उपग्रह स्थापित करण्यात आले आहेत. इस्रोनं केवळ विक्रमी संख्येनं उपग्रहच अवकाशात सोडले नसून PSLVच्या क्षमतेतही वाढ झाली असल्याचं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं विक्रमी संख्येनं उपग्रह अवकाशात सोडल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 फेब्रुवारीला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा 29वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 22 फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदी अॅपवर किंवा माय जीओव्ही या खुल्या स्थळावर तसंच 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या 5 दुय्यम बँकांचं विलिनीकरण करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या 5 दुय्यम बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर यांचा समावेश आहे. या सर्व बँकांच्या संचालक मंडळानं यापूर्वीच विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. शाळांमध्ये शिक्षा करताना छडीच्या वापराबाबत सरकारनं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती शाळांना देण्याची सूचना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे. उत्तर प्रदेशातल्या एका शाळेत लहान मुलांना शिक्षा करताना मोठ्या प्रमाणात छडीचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर हे नियम तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं हे नियम तयार केले असून ते लवकरात लवकर शाळांपर्यंत पोहोचवावेत असं त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राची बातमीपत्र आता ट्विटर, फेसबुक आणि युट्यूबवरही उपलब्ध. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी AIRNews_ARNGBAD हे ट्विटर अकाउंट फॉलो करा आणि ऑल इंडिया रेडिओ न्यूज औरंगाबाद हे फेसबुक पेज लाईक करा. कुपोषण थांबवण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. आदिवासी कुटुंबातल्या मुलांच्या कुपोषणाला सरकारची अनास्था जबाबदार असल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून या याचिकेची काल सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयानं कुपोषण रोखण्यासाठी सरकार निधी देतं, मात्र तो निधी कुठे जातो, मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात कुपोषणामुळे मृत्यू होतात तर राज्यातल्या दुर्गम भागात काय होत असेल अशी विचारणा उच्च न्यायालयानं केली आहे. राज्यातल्या 36 जिल्हा जात पडताळणी समित्यांमध्ये प्रत्येक जिल्हानिहाय प्रलंबित प्रकरणं उपलब्ध अधिकारी कर्मचारी यासंबंधी माहिती देणारा अहवाल एका आठवड्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल राज्य सरकारला दिले. शासनानं 2016 मध्ये विभागीय जात पडताळणी समितीऐवजी जिल्हानिहाय जात पडताळणी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र अशा समित्या स्थापन करण्यासाठी कुठल्याही सोयी सुविधा तसंच अधिकारी कर्मचारी नियुक्त केले नाहीत अशा आशयाची एक याचिका ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेनं न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या प्रकाशनावर निवडणूक काळातल्या 16, 20 आणि 21 फेब्रुवारी असे 3 दिवस बंदी घालण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. सामनामधल्या वृत्तामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे हे 3 दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचं भाजपानं आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांनी या मागणीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही मागणी म्हणजे आणीबाणीचाच एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रेडिओ किसान दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सारोळा इथं आकाशवाणी किसान पुरस्कारांचं काल सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दांगट यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावर्षीचा आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार विनायक हेगाणा आणि चंद्रसेन देशमुख यांना देण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकरी महिलांचा रेडिओ किसान लक्ष्मी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना दांगट यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे समृद्ध शेतीसाठी कृषी मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याची गरजही व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून रब्बी पिकाच्या दुसऱ्या आवर्तनासाठी पाणी सोडण्यात आलं आहे. वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यातल्या 104 गावांमधल्या शेतीला यामुळे पाणी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 1 डिसेंबरला पहिलं आवर्तन सोडण्यात आलं होतं. हे आवर्तन 21 दिवस चालू राहणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर 37 गावं असून या गावांना सिंचनासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पडूळ वस्ती, गाढे जळगाव आणि करंजगाव, हसनाबाद तर लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या शिवणखेड या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात गाढे जळगावसाठी 1,80,80,00,000, हसनाबादसाठी 1,41,41,00,000 तर शिवणखेड गावासाठी 29 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. तिरुपती नगरसोल तिरुपती या रेल्वेगाडीच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी 13 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी परभणी, परळी, सिकंदराबाद, गुंटूर मार्गे धावेल. नांदेड, तिरुपती नांदेड या रेल्वेगाडीच्या फेब्रुवारी ते जून या महिन्यांमध्ये एकूण 42 फेऱ्या होणार आहेत. लातूर जिल्हा परिषदेतल्या 262 तुकड्यांना अवैधरित्या मंजुरी दिल्याप्रकरणी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांसह शिक्षण संचालक, उपसंचालक तसंच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या प्रकरणी लातूरच्या निवृत्त शिक्षण अधिकाऱ्यानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठवाड्यातल्या 8 जिल्हा परिषदांसह राज्यातल्या 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा विक्रम आणि कुपोषण थांबवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.